मुंबई शहराला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपले। रात्रभर पावसानं मुंबईमध्ये जोरदार बॅटिंग केली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय। दक्षिण मध्य मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। आज पहाटेपासूनही मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, मुंबईमध्ये देखील काल रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय। सध्या मुंबईमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते? नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। अक्षरशः पावसाने मुंबईला झोडपल्याचं पाहायला मिळत आहे। काल दिवसभर आणि काल रात्रभर मुसळधार पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली आणि पावसाचा हा जोर अजूनही कायम आहे। आठवड्याचा म्हणजे आज सोमवार आहे आणि सकाळ मुंबईकरांची सकाळ ही जोरदार पावसाने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या पावसामुळे रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरती याचा अजून तरी कोणताही परिणाम जो आहे तो पाहायला मिळत नाहीये। मात्र ही परिस्थिती बदलेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये पावसाचा जोर अजून काही तास असाच कायम राहणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। रेल्वे प्रशासनाकडून जी माहिती मिळते त्यानुसार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याण दिशेने जाणाऱ्या धीम्या गाड्या या 5 मिनिट उशिराने धावत आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या या 10 मिनिट उशिराने धावत आहे। तर धीम्या गाड्या या 5 मिनिट उशिराने धावत आहे। तर याचा काही परिणाम हार्बर लाईनवरती सुद्धा पाहायला मिळत आहे। आता जी परिस्थिती आहे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी ठिकठिकाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। कारण काल दिवसभर आणि काल रात्रभर मुसळधार पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली, तर त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। तर याचा परिणाम म्हणजे पावसाचा परिणाम अजून तरी रेल्वे वाहतुकीवरती तेवढा पाहायला मिळत नाही। मात्र पुढील काही तास अशाच प्रकारे जर पावसाने मुंबईमध्ये जर हजेरी लावली तर मुंबईचं चित्र हे वेगळं दिसू शकतं अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आज सोमवार आहे, कामाचा पहिल्या आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे घराबाहेर पडत असताना प्रत्येक गोष्टीची अपडेट घेऊनच घराबाहेर मुंबईकरांनी पडायला पाहिजे असं आवाहन प्रशासनाकडून सध्या करण्यात येत आहे। खरं तर मुसळधार पावसामुळे आपल्याला मुंबईमध्ये खरं तर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मात्र आता सकाळी 7 वाजल्यापर्यंत मुंबईकरांनी आता घराबाहेर पडताना सगळे अपडेट्स घेणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।